नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सर्वांसाठी हलका फुलका मस्त चविष्ट कांदा पोहे ही रेसिपी घेऊन आलेली आहे। कोणाकोणाला नाश्त्यामध्ये पोहे खाण्यासाठी आवडतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा आणि मला सपोर्ट करा। तर चला कांदा पोहे करण्यासाठी काय काय साहित्य लागते पाहूया। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता, मी कढीपत्ता सुकलेला घेतलेला आहे आणि मिरची आणि थोडेसे भिजवलेले पोहे छान भिजवून घेतलेले आहेत। तर चला पाहूया आता आपण कसं करायचं ते। कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये थोडेसे मोहरी टाकलेले आहे। मोहरी छान तडतडूपर्यंत फ्राय होऊ द्यायचे त्याला व्यवस्थित। त्यामध्ये थोडेसे जिरे देखील टाकलेले आहे। थोडासा कढीपत्ता देखील छान तडतडल्यानंतर कांदा टाकलेला आहे। कांदा छान लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। तोपर्यंत पोह्यावरती टाकण्यासाठी टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, थोडेसे सजावट करण्यासाठी आणि मला आवडतात। आता मी त्यामध्ये टाकलेले आहे मिरच्या देखील छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत। हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा छान मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे। हळद तुम्हाला ऑप्शनल आहे, हळद टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही, तुम्ही स्किप देखील करू शकता। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली। कोथिंबीर देखील तेलामध्ये छान फ्राय करायची आहे, म्हणजे चव छान लागते। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता त्यामध्ये छान भिजलेले मी पोहे टाकलेले आहेत। पोहे आणि हे सगळं मिश्रण, कांदा, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे सगळं मिश्रण व्यवस्थित खालीवर करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे देखील मस्त एकत्र करून घ्यायचं आहे। हे पहा आपले पोहे छान मस्त असे छान तयार झालेले आहेत। आता त्यावरून सजावटीसाठी मी टाकलेले आहे बारीक शेव, त्यामध्ये थोडेसे चिरमुरे देखील मिक्स होते, पण मी तसेच टाकले। त्यावरून थोडासा कांदा, कच्चा कांदा, थोडेसे वरून टोमॅटो, वरून थोडीशी कोथिंबीर, पहा किती छान दिसते, आणि मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास